पूजा केडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयात ही सुनावणी आज पार पडणार आहे। दिल्ली क्राईम ब्रांचनं गुन्हा रद्द करण्याची मागणी नोंदवलेली होती। दिल्ली उच्च न्यायालयात नेमका काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पूजा केडकर प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। आज जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत नेमकं काय घडतं, दिल्ली उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, या सुनावणीला नेमकी कधी सुरुवात होईल आणि नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? पूजा केडकरच्या या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन त्यांना आजच्या दिवसापूर्वी पर्यंत दिलेला आहे। त्यानंतर आज या सगळ्या प्रकरणामध्ये दिल्ली क्राईम ब्रांच त्यांचा पुन्हा एकदा अटकेची मागणी करू शकते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांनी रिजॉइंडर सादर केलेला आहे। पहिल्या युक्तिवादाबरोबरच एक नवीन युक्तिवादासाठी त्यांनी एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की यूपीसीने जे त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत आणि त्यांनी ते फेटाळलेले आहेत। या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असं त्यांनी या रिजॉइंडर मध्ये म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा पूजा केडकर यांच्यावरती जो आरोप आहे तो म्हणजे नाव बदलून त्यांनी वारंवार परीक्षेचे जे अटेम्प्ट असतात ते वाढवण्यासाठी एक शक्कल लढवली होती। एक त्यामुळेच कुठेतरी त्यांना त्या यूपीसी पास झाल्या आणि याच कारणामुळे पूजा केडकर यांना नाव बदलून जास्त वेळा अटेम्प्ट दिले म्हणून बडतर्फ करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं असं नाहीये आणि त्यांचा हा पुन्हा रिजॉइंडर सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे नाव बदलून त्यांच्या वडिलांचे नाव असो, आईचे नाव असो, आई वडिलांचा झालेला डिवोर्स असो, या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी दरम्यान भाष्य होणार आहे। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती आज जर आपण पाहिलं तर यूपीसीनी आधार हे लिंक करूनच अर्ज दाखल करायचा आहे, कारण अशा पद्धतीने नाव बदलून अर्ज दाखल करणाऱ्यांचा शोध व्हावा यासाठी अशा पद्धतीने आधार कार्ड नक्की शिवाजी, आजच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।